IPLचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कौटला मैदानावर खेळवण्यात येणार आहे. गुणतालिकेमध्ये हैदराबाद 8व्या तर दिल्ली 5व्या स्थानी आहे आणि त्यामुळे या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारत आहे याकडे लक्ष असेल. IPLमध्ये आज शेवटचा डबल हेडर खेळला जाईल. पहिल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ भिडतील आणि हा सामना अहमदाबादच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुणतालिकेमध्ये गुजरात पहिल्या स्थानावर आहे तर चेन्नई शेवटच्या स्थानी आहे. मोहम्मद शमीला कसोटी क्रिकेट संघात स्थान न मिळण्याचं कारण समोर आलंय. इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन डे मालिकेमध्ये तो आपली छाप सोडू शकला नव्हता आणि याशिवाय त्याची फिटनेस सुद्धा चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात टाळल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या IPL सामन्यात दिल्लीनं पंजाबवर विजय मिळवलेला आहे. पंजाबने 20 षटकांमध्ये 206 धावा केल्यात, पण दिल्लीनं या धावा पूर्ण करत सामना जिंकला. या पराभवामुळे पंजाब किंग्सची नंबर 1ची संधी हुकलेली आहे आणि यामुळे बंगळुरू आणि मुंबई इंडियन्ससाठी संधी खुली झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आलेला आहे. RCBचा हंगामातील हा दुसरा सर्वात कमी ओव्हर रेट होता आणि त्यामुळे पाटीदारला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.